रोष होता, हे कट रचला होता, हे माझ्या लक्षात आलं. कुठेतरी वातावरण निवडायचं मी काम करत होतो, परंतु नाही. तो फोन कॉल ह्या प्रकरणाला जबाबदार आहे. तो फोन कॉल कोणी केलाय हे पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये शोधून काढणं गरजेचं आहे. माननीय PI साहेब यांना कोणाचे फोन गेलेत हे जनतेच्या समोर आलं पाहिजे, पत्रकारांच्या समोर आलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे. आणि नमस्कार, मी रुपेश सुरेश पवार. मी 25 तारखेला चिपळूण नागरिक सहकारी पतसंस्था चिपळूण या पतसंस्थेच्या विरोधात उपोषणाकरिता बहादूर शेख नाका येथे बसलो होतो. परंतु तिथे माझं उपोषण त्यांनी उधळून लावलं, कारण हा भ्रष्टाचार बाहेर येईल म्हणून, भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांची फिल्डिंग लावून हा आपल्याला उपोषण कसं स्थगित करता येईल या पद्धतीने त्यांनी तो एक प्रकरण घडवून आणून कर्मचाऱ्यांना पाठवून पत्रकार आणि माझ्यावरती हल्ला केला. त्यामुळे त्या दिवशी माझं उपोषण स्थगित झालं. हे उपोषण जरी तात्पुरतं स्थगित झालं तरी मी येत्या काही दिवसात पुन्हा ह्या चिपळूण नागरिकचे भ्रष्टाचार बाहेर काढण्याकरिता परत एकदा त्याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. ज्या लोकांकडे ह्या पतसंस्थेच्या विरोधातले पुरावे असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, मला ते पुरावे द्या. आपण लवकरात लवकर तिथं मोठ्या प्रमाणात उपोषण करू, मोठ्या प्रमाणात त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढू. माझ्याकडे तर पेपर आहेतच त्यांचे. आता ह्या प्रकरणामध्ये यांनी एक अफवा उठवलेली आहे चिपळूण नागरिक पतसंस्थेच्या लोकांनी, की यांनी एवढी एवढी रक्कम घेतली, तेवढी रक्कम घेतली, आमच्याकडे CDR आहे, ते आम्हाला भेटायला आले होते. तर माझं त्यांना आव्हान आहे, जर मी तुमच्याकडे असं आलो असेल तर त्यांनी ते प्रसारित करावे. पत्रकारांवरती हल्ला झाले, तुम्ही पत्रकारांना द्या तुमच्याकडे काय, तुमच्या विरोधातले पुरावे काय आहेत, आणि मी तुमच्याकडे आलो नव्हतो हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवीन. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या प्रकरण कशा पद्धतीने दाबण्यात आलं, ह्यात सर्वात मोठा हात हा चिपळूण मधील PI यांचा आहे. आता यामध्ये विषय असा झाला होता की ह्या उपोषण स्थळी मी बसलो असता मला नोटीस देण्यासाठी मला पोलीस स्टेशनमधनं फोन आला. पोलीस स्टेशनमधनं फोन आल्याच्या नंतर मी पोलीस स्टेशनला जात असताना पत्रकारांनी भागवत यांनी मला सांगितलं की मला इथं बाईट द्या, तुम्ही पोलीस स्टेशनला जावा. मी तिथं बाईट देत असताना माझ्यावरती हल्ला झाला. जर तुमच्या पतसंस्थेत भ्रष्टाचार नाही आहे तर तुम्हाला हल्ला करायची गरजच काय पडली होती? तुम्ही सिद्ध करायचं होतं, पोलीस स्टेशनला जावा, कोर्टात जावा, माझ्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा टाकायला पाहिजे होता. तुमची एवढी मोठी पतसंस्था आहे, हजारो कर्मचारी तुमच्याकडे काम करतात, तुमचेच कर्मचारी बोलतायत उद्या ही पतसंस्था बंद पडली तर आम्ही काय करायचं, आमची घरं कशी भरायची, म्हणून त्यांनी तो हल्ला केलाय. हा सुनियोजित कट होता, हा कट रचला होता. या कटाच्या मागं स्वप्ना यादव ह्याच आहेत. ह्या वरतून तिथनं पाहत होत्या हे कसं प्रकरण चाललंय. त्यांच्या एका कर्मचाऱ्याला फोन आला. फोन आल्याच्या नंतर तात्काळ त्या पत्रकाराच्या अंगावर हात उचलण्यात आला. जर तुम्हाला भीती नव्हती तर तुम्ही हे प्रकरण कायदेशीररित्या सहकार विभागामार्फत राबवता आलं असतं तुम्हाला, जर तुमची काही चुकी नव्हती तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे PI साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार देण्यासाठी गेलो असता, तक्रार घ्यायच्या आधीच ज्यांनी आम्हाला मारहाण केली तेच त्या PI साहेबांच्या पुढ्यात बसली होती. जेव्हा मी सांगितलं की साहेब ह्याच दोघांनी आम्हाला मारहाण केलेली आहे आणि हे तुमच्या पुढ्यात बसले, तेव्हा त्यांनी काही त्यावरती कारवाई केली नाही. साधं त्यांना विचारलं सुद्धा नाही की तुम्ही होतात का त्या प्रकरणामध्ये. मग हे प्रकरण असं कसं काय? मी एक जागरूक नागरिक आहे, मी पण पोलीस बॉयज आहे, मला माहिती आहे की प्रकरणं कशी ढकलली जातात, दाबली जातात. तुम्ही साधा प्रश्न विचारू शकत नाही का तुम्ही ह्या दोन व्यक्तींनी यांना मारहाण केली आहे की नाही? आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रकरण दाबण्यासाठी मला या प्रकरणात अडकवण्यासाठी ॲट्रॉसिटीचा ढाल बनवली गेली आहे. मी फक्त त्या मुलग्याला बोललोय, माझ्याकडे तो व्हिडिओ आहे की दादा तू माझं बॅनर का वडलास, तुझं नाव काय? आणि मी माझ्या पत्रकाराला सांगितलं की ह्याचं नाव घे, ह्याने आपलं बॅनर वडलाय, मी उपोषणाला बसत नाही, नोटीस घेण्याकरता पोलीस स्टेशनला जातो. हे संपूर्ण संभाषण त्या व्हिडिओमध्ये आहे. तो मुलगा दुपारी 12:30 वाजता आणि त्यांचा कर्मचारी ज्यांनी मारहाण केली ते पोलीस स्टेशनला बसले होते. संध्याकाळी 8:30 वाजता हा गुन्हा दाखल होतोच कसा, हे फार महत्वाचं आहे. त्यात असं दिलंय की मी त्या व्यक्तीची चेन ओढली, त्या व्यक्तीचं पाकिट घेतले. मारहाण होत असताना कोणाची हिंमत होईल का की त्याची चेन काढली, खिशात टाकली, त्याचं पाकिट ओढलं, खिशात टाकलं? हे पोलिसांनी त्याच्यात नमूद का नाही केलं की ती चेन किती तोळ्याची होती,
पाकिट चोरले ते त्याच्यात पैसे किती होते, आधार कार्ड होतं, पॅन कार्ड होतं, काय होतं हे कोणतंही त्या तक्रारीमध्ये दिलेलं नाही, जेणेकरून त्या विषयाची ढाल करून आम्हाला कसं दाबता येईल, आम्हाला कसं अडकवता येईल हे प्रकरण करण्यासाठी कुठंतरी पोलिसांचा वापर केला जातोय. ज्या पद्धतीने स्वप्ना यादव यांचा मोबाईल घेतलाय, त्यांच्याकडे एकच मोबाईल असू शकतो असं आपण समजून त्यांचा एकच मोबाईल घेतलाय, ठीक आहे, पण PI साहेबांचा पण मोबाईल चेक झाला पाहिजे, त्यांचा CDR समोर आला पाहिजे की त्यांना कोणाकोणाचे फोन आले, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि ज्या व्यक्तीने मारहाण केली तो त्या व्हिडिओमध्ये दिसतोय, माझ्याकडे ते फोटोत मी माननीय SP साहेबांना दिलेले आहेत, जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहेत, DYSP साहेबांना दिलेले आहेत. ते ह्या फोटोचे जे मी प्रकरण दिलेलं आहे सिक्वेल लावून, ही व्यक्ती बघा माझ्यासोबत बोलते, त्यानंतर ह्या व्यक्तीला फोन येतो, ह्या व्यक्तीला फोन आल्यानंतर ही व्यक्ती चिपळूण नागरीच्या ऑफिसकडे बघते, स्वतः स्वप्ना यादव तिथे उभे आहेत, त्यांचे जवळचे कर्मचारी तिथे उभे आहेत, त्यांच्याशी ती व्यक्ती बाजूला जाऊन बोलले, व्हिडिओ आहे त्याच्यात, त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतोय तो फोनवरून बोलून आल्याच्या नंतर पत्रकार भागवत यांना ती सरळ सरळ मारहाण झालेली आहे. आम्ही तिथं रिक्वेस्ट केली की भाऊ आम्ही उपोषणाला बसत नाही, आम्हाला नोटीस आली, आम्ही तिथे जातो, रोज होता, हे कट रचला होता, हे माझ्या लक्षात आलं, कुठेतरी वातावरण निवडायचं मी काम करत होतो, परंतु नाही, तो फोन कॉल ह्या प्रकरणाला जबाबदार आहे. तो फोन कॉल कोणी केलाय हे पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये शोधून काढणं गरजेचं आहे. माननीय PI साहेब यांना कोणाचे फोन गेलेत हे जनतेच्या समोर आलं पाहिजे, पत्रकारांच्या समोर आलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे. आणि येत्या काही दिवसात ज्या ज्या लोकांच्या तक्रारी असतील त्या सर्व लोकांनी माझ्याकडे तक्रारी आणून द्या, आपण लवकरात लवकर उपोषणाला बसायचं आहे, अशी माझी विनंती आहे सगळ्या लोकांना.